मराठा आरक्षणावरती आज हायकोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। राज्य मागासवर्ग आयोगाच्या प्रतिज्ञापत्रामध्ये नेमकं काय याची आता उत्कंठा आहे। 10 जुलैपर्यंत भूमिका मांडण्याचे कोर्टाने आदेश दिलेले होते। 3 जुलै रोजी हे आदेश दिलेले होते। याचिकाकर्त्यांच्या एकमतानंतर राज्य मागासवर्ग आयोग सध्या प्रतिवादी आहे। मराठा आरक्षणाच्या विरुद्ध आव्हान याचिकांवरती हायकोर्टामध्ये आज सुनावणी होणार आहे। आयोगाच्या भूमिकेनंतर प्रत्यक्ष नियमित सुनावणी ही ठरणार आहे। अमेय राणे या संदर्भातले अपडेट देतील। अमेय, निवृत्त न्यायमूर्ती एस.बी. शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली ज्या राज्य मागास प्रवर्ग आयोगाने मराठा आरक्षण देऊ केलं किंवा तशी शिफारस केली, त्या आयोगाला सुद्धा आता मुंबई उच्च न्यायालयात मराठा आरक्षणावरून जो वाद सुरू आहे, ज्या याचिका सुरू आहेत, त्यात आता प्रतिवादी केलेला आहे। आज आयोगाच्या वतीने आपलं प्रतिज्ञापत्र हायकोर्टात सादर केलं जाईल, तेव्हा आयोग या संदर्भात आपली काय भूमिका देते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। कारण की या संदर्भात विरोधक आणि समर्थक अशा दोन्ही बाजूंकडनं या प्रकरणी आयोगालाही प्रतिवादी करण्यात यावं, यावर युक्तिवाद झाला। कोर्टानेही त्याला मंजुरी दिली। यात 10% जे आरक्षण देऊ केलेलं आहे सरकारी नोकरी आणि शिक्षणात, त्याला विरोध करत अनेक याचिका दाखल झालेल्या आहेत हायकोर्टात। हे आरक्षण जे आहे राज्य सरकारनं दिलेलं ते बेकायदेशीर असल्याचा दावा करण्यात आलाय, तर काही समर्थनार्थ सुद्धा इंटरव्ह्यू ऍप्लिकेशन हायकोर्टात दाखल झाले। या संपूर्ण प्रकरणात आता राज्य मागासवर्ग आयोगाची सुद्धा भूमिका ऐकून घेण्याचं हायकोर्टानं स्पष्ट केलं। आज दुपारी 3:30 वाजता यावर मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी होईल। अमोल, अमेय, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। नमस्कार। मन सुद्धा तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती। याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली। प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो। येतोय मन सुद्धा तुझाचा दुसरा सीझन। होय मन सुद्धा